नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र शासनामार्फत 2025मध्ये विविध विभागांसाठी भरतीचे जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. त्यामध्ये विविध मनपा असतील, महानगरपालिका असतील, नगरपरिषद असतील किंवा इतर कुठले विभाग आहेत त्यांच्यामार्फत भरपूर जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत. त्यामध्ये आणखी एक भरती म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात ST महामंडळमार्फत जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे. अनेक वर्षापासून या विभागामध्ये भरती झालेली नाही आहे, ते आता यावर्षी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. याबाबतच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत कोणती पदे या ठिकाणी भरली जाऊ शकतात त्याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आजची अपडेट आहे ती आपल्याला न्यूजमार्फत मिळालेली आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की STत लवकरच मेगा नोकर भरती या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये ही भरती होणार आहे. त्याबद्दलची जी अपडेट आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तर ही माहिती अशी आहे, बघा मित्रांनो, STला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात 25,000 स्वमालकीच्या बसेस घेणार आहेत. या बसेसच्या चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार आहे. चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात ST महामंडळामध्ये भरती केली जाणार आहे. याच्याबाबत ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक सर यांनी दिलेली आहे. मंत्री सरनाईक सर म्हणाले की ST महामंडळाच्या तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने ST महामंडळातील नोकर भरतीला सन 2024 पर्यंत मनाई केली होती. तथापि येत्या काही वर्षांमध्ये निवृत्ती होणाऱ्या कर्मचारी यांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदांसाठी अन्य कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांसाठी भरती करणे हे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ही भरती निघणार आहे. याबाबतच ठरावाला ST महामंडळाच्या 307व्या बैठकीमध्ये मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी सुद्धा पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांना नवीन आकृती बंधनाला मंजुरी घेण्यात येईल आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, महामंडळ 25,000 स्वमालकीच्या बसेस घेणार आहेत आणि अभियंत्याची रिक्त पदे सुद्धा भरणार आहे. सध्या ST महामंडळाच्या अनेक विभागामध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात PPP तत्वावर विकसित होणाऱ्या STच्या जागेबाबत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्याची गरज भासणार आहे. त्यामुळे इथे रिक्त पदे असलेली अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीने आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरणार येणार आहे. आता या ठिकाणी जी भरती होणार आहे ती सरळ सेवाच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. काही जागा या करार पद्धतीने असतील तर काही या सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. तुम्हाला फोकस करायचा आहे ज्या जागा सरळ सेवा भरती आहेत त्यामार्फत तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. सिलेबस जो आहे तो सेमच असणार आहे. जर तुम्ही सरळ सेवा भरतींची तयारी करत असाल तर त्याच प्रकारचा अभ्यास तुम्ही कंटिन्यू करू शकता. तुम्हाला चांगली संधी या ठिकाणी नक्कीच उपलब्ध होणार आहे. जर आता बघा, येणाऱ्या काळामध्ये विविध विभागांमार्फत सरळ सेवा भरतीची प्रोसेस चालू झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला पुढे विविध भरतींची जाहिरात बघायला मिळू शकते. तर तुम्हाला 2025मध्ये सरकारी नोकरी मिळवायची असेल तर तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू असला पाहिजे. तयारीला लागा, अभ्यास करा आणि पुढे जा. जर तुम्ही पुढे येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मी तुमच्यासाठी काही खास महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन येत असते, तर ते आपल्या चॅनलवर बघायला विसरू नका. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.